गणपती उत्सव प्रामुख्याने भाद्रपद महिन्यात म्हणजेच ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये साजरा होतो. हा सण सार्वजनिक आणि घरगुती स्वरूपात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र काही ठिकाणी माघी गणपती म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात देखील गणपतीची स्थापना केली जाते. यामध्ये धार्मिक आणि पारंपरिक श्रद्धा आहेत. फेब्रुवारीमध्ये माघी गणपती का बसवतात? तर हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यात शुक्ल पक्षातील चतुर्थीला माघी गणेश जयंती असते. या दिवशी गणपतीची विशेष पूजा केली जाते आणि काही ठिकाणी गणेश उत्सव साजरा केला जातो. काही लोकांच्या श्रद्धेनुसार हा दिवस गणपतीचा अवतार दिनापैकी एक मानला जातो. विशेषतः महाराष्ट्रातील काही भागात, खास करून कोकणात माघी गणपती मोठ्या भक्तिभावाने बसवला जातो. हा उत्सव घरगुती स्वरूपात जास्त असतो आणि काही ठिकाणी सार्वजनिक मंडळीही हा सण साजरा करतात. आणि सप्टेंबरमध्ये गणपती का बसतात? तर सप्टेंबरमध्ये जो गणपती उत्सव साजरा होतो तो अधिक प्रचलित आणि सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा गणपती उत्सव लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिश राजवटीच्या काळात सार्वजनिक केला, ज्यामुळे लोकांना एकत्र येण्याची संधी मिळाली आणि सामाजिक एकता वाढली. धार्मिकदृष्ट्या पाहता या काळात गणपती पृथ्वीवर येतात आणि 10 दिवसाच्या पूजनानंतर ते आपल्या लोकप्रिय गणपती विसर्जन परंपरेनुसार पुन्हा आपल्या लोकांना आशीर्वाद देऊन परत जातात, अशी लोकांची श्रद्धा आहे. दोन्ही उत्सवाचे महत्त्व म्हणजे माघी गणपती हा मुख्यतः धार्मिक श्रद्धेचा भाग आहे, तर सप्टेंबरमध्ये गणपती उत्सव हा सार्वजनिक आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा सण आहे. सप्टेंबरमधील गणपती उत्सव हा भक्तिभावाबरोबरच समाज एकत्र आणणारा असतो. दोन्ही सणांमध्ये बाप्पाची उपासना आणि त्याला आपल्या जीवनातील विघ्नहर्ता म्हणून मानण्याची भावना आहे. त्यामुळेच काही घरांमध्ये दोन्ही वेळा गणपती बसवण्याची परंपरा अजूनही टिकून आहे.